निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत मनसे आणि महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचे आमंत्रण देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुट्टी न देणाऱ्या बॉसच्या कानाखाली मारा पण मोर्चाला उपस्थित राहा असं सांगितलं। वास्तविक संख्येची जमवाजमव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली, त्यामुळे मोर्चाला तुफान गर्दी दिसून आली। दुपारी 1 वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून निघाला आणि पुढे मेट्रो सिनेमा, त्यानंतर मुंबई महानगरपालिका मुख्यालयाकडे गेला। मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आलं। या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं झाली, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात आणि इतर काही महत्त्वाच्या नेत्यांनी आपापलं मत मांडलं। पण चर्चा झाली ती राज ठाकरे यांच्या भाषणाची। या मोर्चाला काउंटर डिफेन्स करण्यासाठी महायुतीने मूक मोर्चा काढला। त्यात जिंकलो की लोकशाही आणि हरलो की ईव्हीएम असे बॅनर झळकावले। तो सत्याचा नसून सत्तेसाठीचा मोर्चा आहे असं सांगितलं असलं तरी मोर्चात उपस्थित केलेले मुद्दे यांना मुद्देसूद उत्तर ना महायुतीने दिले ना निवडणूक आयोगाने। असो, राज उद्धव यांचा मिलाफ काही दिवसांपूर्वी झाला, पण याला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचा, अधिकतर काँग्रेसी यांनी स्पष्ट विरोध केला। आता राज थेट आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचा विरोध मावळला आहे का? काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्यात सध्या काय सुरू आहे? मुंबई महानगरपालिकेची गणितं काय सांगतायत? आणि संबंध महाराष्ट्रात महाविकास आघाडी ताकदीने उभी राहते का? भाजप विरोधी सर्वच नेत्यांची एकजूट एक हाती सत्ता खेचण्यात यशस्वी होईल का? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ज्यावरून सर्वांचेच धाबे दणाणून सोडणारी मुंबई महानगरपालिका। देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी असलेली महाकाय मुंबई हिच्यावर सत्ता मिळाली म्हणजे महाराष्ट्र हातात येणं हे सोपं गणित आहे। अनेक उद्योग, चित्रपटसृष्टी हातात असणारे व्यावसायिक इथेच राहतात, त्यामुळे त्यांच्यावर सत्ता मिळवायला सर्व जीवाची बाजी लावतात। याच मुंबई महानगरपालिकेची अगोदर राजकीय परिस्थिती समजून घेऊयात। मुंबई महानगरपालिकेतील 227 प्रभागांमध्ये विभागली आहे। 2017च्या निवडणुकीत प्रमुख पक्षांमध्ये शिवसेना 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, मनसे 7 अशी जागा जिंकली होती। शिवसेनेचे एक हाती निवडून आलेले 84 नगरसेवक आणि निवडणुकीनंतर काही अपक्ष नगरसेवकही शिवसेनेत सहभागी झाले आणि ही संख्या 99 पर्यंत वाढली। भाजपाने एक हाती स्थानिक राजकारण लक्षात घेऊन सुमारे 82 जागा जिंकल्या। बाहेरून पाठिंबा मिळवून आपलं मजबूत संख्याबळ तयार केलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सदस्यांनी महायुतीत भाग घेतला। मनसेसह फडफडणाऱ्या इतर लहान पक्षांनी सुद्धा जागा मिळवल्या होत्या, पण त्यांची भूमिका कधी तटस्थ तर कधी सत्तेच्या बाजूने झुकलेली दिसली, त्यामुळे त्यांचा फारसा विचार कुणी केला नाही। बाकी भाजपला हे अपक्ष आणि तटस्थ फोडणं काही अवघड नव्हतं, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे। मुंबईत सत्ता पक्ष म्हणून शिवसेना होती आणि भाजप विरोधी पक्ष पद्धतीने कार्यरत होता। भाजपनं विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवलं, कारण त्यांनी युती न करताच भाजपनं चांगलं यश मिळवलं। शिवसेना आणि भाजपमधील संबंध निवडणुकीसमयी तणावपूर्ण होते। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून अधिकच राजकारण रंगलं आणि इकडच्या युतीची बोलणी बंद झाली। ते एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत राहिले। भाजपाच्या दृष्टिकोनातून आता सत्ता थोडक्यात गेली। पुढच्या वेळी एक हाती सत्ता मिळवू अशी योजना होती, पण शिंदे फुटले आणि हा प्लॅन फिसकटला, कारण शिंदे यांनी महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा राहील हे स्पष्ट सांगितलं। मुख्यमंत्रीपद नाकारून राज्यातील भाजपनं त्यांना नाराज केलेलं असलं तरी शिंदे यांनी केंद्रीय नेतृत्वाला साथ घातली आणि महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून लढवल्या जाईल हे स्पष्ट केलं। महाराष्ट्रात प्रत्येक जण आपापलं लढेल, पण इथे सर्व एकच होतील। महाविकास आघाडीच्या बाबतीत अजून सर्वच गोष्टी ठरायच्या। महाराष्ट्रात एक आणि मुंबई महानगरपालिकामध्ये वेगळी भूमिका असेल की त्या उलट काही असेल हे अजून निश्चित नाही। राज ठाकरे यांचा विधानसभेत झालेला दणदणीत पराभव भरून काढायचं असेल तर मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं लागेल हे निश्चित। यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना जवळ करून रणनीती आखली आणि भाजपला टार्गेट करायला सुरुवात केली आहे। पण महाविकास आघाडीच्या शरद पवार आणि काँग्रेसला उद्धव हवे आहेत, पण राज नको आहेत। उद्धव ठाकरे यांची रणनीतीपेक्षा त्यांची सहानुभूती अधिक वरचढ ठरते हे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले। मुंबईमध्ये मराठी आणि अमराठी मतदार संख्येने मोठा आहे। राज उद्धव एकत्र आले तर मराठी मतदार खुश होईल, परंतु अमराठी मतदार नाराज होईल। याचा जोरदार फटका शरद पवार आणि काँग्रेसला बसेल। भाजपानं मुद्दाम आपल्या विचारसरणीच्या राज ठाकरे यांना आघाडीमध्ये पाठवले अशा बातम्यांमध्ये इथे तथ्य आढळून येतं।
भाजपनं या अगोदरही वंचित बहुजन आघाडीच्या बाबत अशा खेळ्या खेळल्या होत्या। खरंच भाजपनं सांगून काँग्रेससाठी वंचित निर्माण केली की बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतःहून तो निर्णय घेतला हे महत्त्वाचं नाही, पण भाजपला याचा जोरदार फायदा झाला ही सत्यता आहे। राज ठाकरे आपल्या सोबत न चालणारे शरद पवार गेल्या काही दिवसांपासून अलिप्त होते। मतचोरीचा आरोप सगळे एक सुराने करतायत, पण शरद पवार यांनाही माहिती आहे की यात तथ्य नाही असं फडणवीसपणे जाहीर म्हणालेत। आणि शरद पवार मी आघाडी सोबतच आहे हे दाखवण्यासाठी प्रकृती बिघडलेली असतानाही मोर्चात सहभागी झाले। वरवरची ही एकजूट निवडणुकीत दिसेल की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे। महायुतीमध्ये भाजप शिंदे एकत्र येऊन लढणार हे निश्चित असलं तरी अजित पवार यांची यावर भूमिका स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे युतीत मिठाचा खडा पडेल की अगोदरच पडलाय हे येणाऱ्या दिवसात कळेल। सत्याचा मोर्चा ज्या प्रश्नांवरून निघाला म्हणजे मतदार याद्या सुरळीत करणे, अद्यावत करावेत, दुबार नावे म्हणजे एकाच व्यक्तीची अनेक नावे मतदार याद्यांमधून काढावीत, मतदार याद्या सत्य आणि अचूक होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवाव्यात, 7 नोव्हेंबरपर्यंत नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी कालावधी द्यावा, याची सगळी उत्तरे 1-2 दिवसात मिळतीलच। तोपर्यंत तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणाविषयी काय वाटतं? तुमची मतं महानगरपालिकेच्या बिघडलेल्या राजकारणाला जबाबदार कोण आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। याविषयी आणखी व्यक्त व्हा। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र।